क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर उपस्थित झाले, त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलेलं आहे। अतिशय कमी वेळ असल्यामुळे मी लगेच उभा राहिले, साहेबांचा सत्कार करू आपण, दोन शब्द साहेब शुभेच्छा देतील आणि जाऊ आपण सगळेजण। मग तुमच्या गेम सकाळपासून चालू आहेत तशाच कंटिन्यू करा। मी या विद्यालयाच्या प्राचार्य सरिता कपूर मॅडम यांना विनंती करतो की आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी अतिशय कर्तव्यदक्ष प्रशासक म्हणून उत्तम त्यांची ख्याती आहे ते डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांना संस्थेच्या वतीने शाळेच्या वतीने शासकीय सन्मानित करावं। त्याचप्रमाणे साहेब आल्यानंतर जी विज्ञान चळवळ अतिशय जोरात चालली पुणे जिल्ह्यामध्ये, पण इस्रोपर्यंत आपली मुलं गेली, त्या विज्ञान विभागाचे प्रमुख आपले कराटे साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही सन्मानित करावं। पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, अतिशय उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे, आम्हाला सर्वांना उत्तम साथ देतात ते प्रसाद गायकवाड सर, त्यांचाही सन्मान करावा। त्यानंतर या ठिकाणी आमचे आदर्श असणारे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य माननीय कुंडलिक लेमणे घ्या पटकन घ्या, पुढे येतो। आमच्या जिल्ह्याचे दुसरे मार्गदर्शक आणि उत्तम पद्धतीने जिल्हा संघटक म्हणून ज्यांचं काम आहे, मुख्याध्यापक संघाला गवळी सर यांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करावा। साहेब बसा, मी घेतो बस। दुसरे आमचे मार्गदर्शक संजय गवळी सर, त्यांनाही सन्मानित करावं। बारामतीवरून आलेले आहेत मॅडम, मी तुमच्यासाठी होतो। त्याचप्रमाणे आमचे दुसरे मित्र उत्तम संजय सरांवर प्रेम करतात ते गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य माननीय संदीप टिळेकर सर यांना सन्मानित करावं। आमचे दुसरे मार्गदर्शक माननीय भोसले दादा यांनाही सन्मानित करावं। भोसले आबांना सन्मानित करा। पायजामा शर्टवर जाऊ नका त्यांच्या, अतिशय उत्कृष्ट। त्याचप्रमाणे आमचे अनिकेत दादा हरपळे यांचा सन्मान करावा। हे शाळेचे संतोष वाईकर यांना सन्मानित करण्यात यावं। मी शाळा कापते। नेहमीच आपल्या पाठीशी उभी असणारे आणि नेहमी प्रत्येक गोष्टीला मार्गदर्शन करणारे आपले सागर सर यांचाही सत्कार प्रिन्सिपल मॅडम यांच्या हस्ते व्हावा। हमारे सागर सर कहते हैं इसका पड़ोसी जोरदार है, आपको घबराने की जरूरत नहीं मैडम, मैं आपके साथ हमेशा खड़ा हूँ। वो वास्तव में 5 साल से मेरे साथ खड़े हैं, इसके लिए मैं बहुत जोरदार तालियां चाहूंगी सर के लिए। जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल एक अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि खंडोबारायाच्या आशीर्वादानं पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये या परिसरामध्ये आपण या शाळेची स्थापना केलेली आहे आणि या शाळेमध्ये 406 विद्यार्थी आज प्रवेश घेतलेला आहे आणि शिक्षण घेत आहेत। सागर सरांनी बऱ्याच वेळा या शाळेबद्दल मला माहिती सांगितली आणि कपूर मॅडमची 1-2 वेळा VC मध्ये चर्चा झाल्यानंतर या शाळेमध्ये काहीतरी चांगलं काम चालू आहे
याची खात्री आज आल्यानंतर आणखी झाली. पूर्वी होतीच, परंतु आज आल्यानंतर झाली. माझ्या समवेत जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक श्री विराज खराटे, त्यांनी आता काही हे शाळेबद्दलची माहिती सांगितली आणि ते राष्ट्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष सागर सर यांच्या या शाळेला मार्गदर्शन असतं. तसे पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे प्रथम कार्याध्यक्ष प्रसाद गायकवाड सर, आदरणीय मेमणे सर, सेवेमध्ये नाही आहेत मॅडम, परंतु सेवेत असणाऱ्या व्यक्तीला लाजवतील असा त्यांचा उत्साह आहे. मेमणे सर, टिळेकर सर, माझ्यासमोर असलेले गवळी सर, सर्व व्यासपीठावरचे सन्माननीय या शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र, शाळेचा आवार किती छोटा मोठा याच्यापेक्षा शाळेमध्ये किती गुणवत्ता आहे आणि काय उपक्रम विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी चालतात याच्यावरती त्या शाळेचं रँकिंग ठरतं. या परिसरामध्ये असणारी एक चांगली शाळा म्हणून आपण कमी कालावधीमध्ये या शाळेचं नावलौकिक आपण मिळवलेलं आहे. आणि आपले जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी सतत शिक्षणाबद्दल आणि चांगल्या गोष्टीबद्दल प्रयत्नशील राहतात. आज आपला स्पोर्ट्स डे आहे. स्पोर्ट्स डेचं उद्घाटन झालं असं मी या निमित्ताने जाहीर करतो. आपण या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त सक्षम करण्याचा प्रयत्न करताय. ही सक्षमता आणि या सक्षमतेचा एक भाग म्हणून आज या विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेचं उन्नयन होण्यासाठी, त्या वृद्धिंगत होण्यासाठी आपण या स्पोर्ट डेचं आयोजन केलेलं आहे. आताच आपण सांगितलं की मागच्या वर्षीचं विज्ञान प्रदर्शन सुद्धा तालुकास्तरीय या ठिकाणी झालेलं होतं. म्हणजे ही शाळा तालुक्यामध्ये अशी आहे की सगळ्यांना माहिती आहे. जी वेगळी परिचय करून देण्याची गरज या शाळेची आवश्यकता नाही. आणि ज्यावेळेला हे विज्ञान प्रदर्शन झालं असेल मागच्या वर्षी, मला येता नाही आलं, परंतु प्रत्येकाने या शाळेचं कौतुक केलेलं असावं अशी शाळा मला एकंदरीत वाटते. प्रशस्त इमारत, चांगलं वातावरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि समाजाबद्दलची एक कमिटमेंट या भावनेतून मला वाटतं या शाळेचा विकास भविष्यामध्ये निश्चितच चांगला राहणार आहे. आणि क्वालिटी एज्युकेशनच्या दृष्टीने आपण मला वाटतं निश्चितच शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असाल. इंग्रजी मिडियमच्या बऱ्याचशा शाळांमध्ये जाण्याचा योग येतो, परंतु ॲक्च्युअल विद्यार्थ्यांना जे नॉलेज आहे किंवा जे त्या नॉलेजचं असणारं ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनच्या दृष्टीने भविष्यकालाचा वेध घेऊन जीवन जगत असणारं आवश्यक असणारं जे शिक्षण आहे ते शिक्षण देण्याचा प्रयत्न मला वाटतं उपस्थित असणारे सर्व शिक्षक करतायत. वेळ फार झालेला आहे, नाहीतर मला खरं मुलांशी बोलायला जास्ती आवडलं असतं, परंतु पुढच्या बारामतीला जायचं असल्यामुळे मी फक्त आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. आणि एवढ्या चांगल्या वातावरणामध्ये शाळा आहे ते मला माहिती असतं तर मी आज याच्यापूर्वीच एकदा येऊन गेलो असतो, आपण न बोलवता सुद्धा. पण आता आपल्याला न बोलवता सुद्धा इथून पुढच्या कालावधीमध्ये एकदा निश्चितच मी या शाळेला भेट देईल. आपल्या शैक्षणिक कामकाजासाठी आणि आपल्या गुणवत्तापूर्ण विकसनासाठी मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मैं लीजा माता इंग्लिश मीडियम स्कूल में हार्दिक स्वागत करती हूँ. जो स्पोर्ट्स डे के दिन आप हमारे यहाँ आए और बच्चों को आशीर्वाद दिया, इसके लिए मैं आपका बहुत बहुत आभारी हूँ. थैंक यू वेरी मच सर. शाळेत होणाऱ्या सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारात मी उत्साहाने व हिरिहिरीने सहभागी होऊन उत्तम क्रीडा प्रकाराचे, उत्तम खेळाचे प्रदर्शन करून पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडण्यात काउंटिंग नाही आहे.
5